मित्रांनो, आज आम्ही आमच्या स्टोरूममध्ये आहे आणि घरचा पसारा उरकून नाकी नऊ आलेत आणि हे स्टोरूममध्ये आमच्या सगळा पसाराच आहे, कारण घरामध्ये जागा नाही आहे आणि जे जे एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही इथं ठेवतो. आणि म्हणतात ना, घाईत घाई लगीन घाई. आता म्हटलं दिवाळीचा भरपूर घराचं पेंटिंग झालं, लाइटिंग झालं आणि ज्या ज्या नको असतील वस्तू त्या स्टोरूममध्ये ठेवून झाल्या. आणि म्हणतात घाईत घाई लगीन घाई, असा मला घरातून माझ्या कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या एकुलता एक भाचीचा टिळा आहे उद्या. आज धनतेरस आहे आपली, म्हणून माझं प्लॅन म्हटलं चला आता चिवडा चकल्या लाडू कराव्यात. पण कसलं काय, आता आम्हाला उद्याची तयारी, जायचं टिळ्याला. टिळा घरगुतीच आहे साधा, पण आता दिवाळी पण करायची आणि टिळ्याला सुद्धा जायचं. तर द्विधा मनस्थितीतच आहे यांनी. खूपच जरा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ठेवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटलं, की सण आपले असतात वर्षाने एकदा येतात, पण आता तसं नाही केलं. मग ठीक आहे, एकुलती एक बच्चा असल्यामुळे आम्ही आनंदाने तिच्या टिळ्याला जाणार. आणि मग तो टिळ्याचा सगळा समारंभ असतो तो काय हॉलमध्ये नाही आहे, घरातच आहे त्यांच्या. तर मी तसा ॲज पॉसिबल पाहुण्यांची उठबस करता शूट करायला शक्य होईल का नाही होईल हे मला काही माहिती नाही, पण ॲज पॉसिबल मी तो शूट करणारच आहे. मग चला आपण भेटूया आता डायरेक्ट भाजीच्या टिळ्यामध्ये. चला तर मग आज निघूया टिळ्यासाठी खास. तर आम्ही 1 तासाच्या प्रवासानंतर आता कुठं आलोय आपण? काळेवाडीला आलेलो आहो. आमचं आतमध्ये किचनमध्ये काम चालू होतं, महिलांचं जे चालतं ते. आणि त्याच्यानंतर मी भांडी घासायला बाहेर आले आणि समोरून अचानक भला मोठा कुत्रा दिसला. पण तो कुत्रा नसून जुली नावाची कुत्री होती त्यांची. आणि ती माणसं पाहून ती खूप अशी अंगावर धावून जात होती प्रत्येकाच्या, म्हणून त्यांनी तिला बांधून ठेवली होती सेपरेट तिच्या रूममध्ये. मग साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला तिकडे आणि त्या दोघांना हार घालण्यात आले, नवरा आणि नवरीला. आणि हार घालून पेढे भरवण्यात आले, नवरीची ओटी भरण्यात आली. मग झाला टिळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. दोघांनीही थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही मग एकत्र थांबून फोटो काढले. मग आता फोटो काढायचे होते, पण त्यांचा हॉल मोठा होता, हॉलमध्ये भरपूर सारी गर्दी होती, म्हणून आम्ही जरा त्यांच्या ओट्यावर जाऊन तुळशी वृंदावनाच्या शेजारी फोटो काढले. तिथं चांगले येत होते, पण आतमध्ये ते काळे येत होते. आतमध्ये प्रकाश योजना थोडीशी नव्हती आणि लाईटही गेलेली होती.